अखेर 34 तासानंतर मुंबई पुणे एक्सप्रेस वेनं घेतला मोकळा श्वास. मध्यरात्री 3 वाजता अपघातग्रस्त टँकर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत. मुंबई पुणे मार्गावरील वाहतूक कोंडीची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. तर प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल केली दिलगिरी व्यक्त. मुंबई पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची उपमुख्यमंत्री शिंदेंकडून गंभीर दखल. आपत्कालीन परिस्थितीत वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश. पुण्यामधील मुंडवा जमीन प्रकरणामध्ये पार्थ पवार निर्दोष असल्याचा अंदाज. या व्यवहारामध्ये पार्थ पवारांचं कुठेही नाव नसल्याचं खरगे समितीच्या अहवालातून स्पष्ट. आमच्यासारख्या 242 आमदारांमुळेच मुख्यमंत्री फडणवीसांचा एकेरी भाषेत उल्लेख करत शिंदेच्या शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांचं विधान. बाबर यांची भाषा चुकीची, त्यांनी माफी मागावी, भाजप नेत्यांची मागणी. नवी मुंबई महापालिकेचा महापौर आणि उपमहापौर आज ठरणार. भाजपकडून सुजाता पाटील तर शिवसेनेकडून सरोज पाटील यांचे महापौर पदासाठी अर्ज. विशेष सभेमध्ये होणार महापौराची निवड. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या प्रचाराच्या तोफा आज थंडावणार. 7 फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया. हायड्रोजन गॅसच्या फुग्यांमुळे लिफ्टमध्ये स्फोट. मुंबईतल्या गोरेगावमधील घटना. लिफ्टचा दरवाजा उघडा असल्यानं 3 जण थोडक्यात बचावले. नालासोपाऱ्यामध्ये मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांचं मेगा ऑपरेशन. 100 पेक्षा अधिक नायजेरियन नागरिकांना केली अटक. व्हिसा विना भारतात वास्तव्य करीत नशेचा अवैध व्यवसाय केल्याचा आरोप. वाढत्या प्रदूषणामुळे मुंबई धुक्याची चादर. हवेची गुणवत्ता ढासळल्यानं दृश्यमानता कमी आणि हवा गुणवत्ता निर्देशांक 200 पार. पवई, वडाळा, शिवडी, मालाडमध्ये सर्वाधिक प्रदूषणाची नोंद. न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क